थाने में जो है मेट्रो के 2 डब्बे दाखिल हो चुके हैं कि कुछ साल पहले आपने मंत्री प्रताप सरनाईक इन्होंने जो है विधान भवन बाहर आंदोलन भी किए थे। आज वो आंदोलन सफल हो चुके हैं, ऐसा लग रहा है, क्या कहेंगे? थाने में मेट्रो अभी शुरू हो जाएगी। ये सितंबर महीने में ट्रायल रन हो जाएगा और यहाँ पर दिसंबर तक या उसके आगे पीछे मेट्रो शुरू हो जाएगी और थाने कर जो हमारे हैं उनको मेट्रो का प्रवास करने का लाभ मिलेगा। इसके लिए अभी 2 डब्बे नहीं, सब डब्बे आ जाएंगे एक एक करके। और ये जो मेट्रो है थाने की, ये जब पृथ्वीराज चौहान साहब मुख्यमंत्री थे तभी उन्होंने थाने में राइडरशिप नहीं है, कम है, इसकी फिजिबिलिटी वायबिलिटी नहीं है, ऐसा उनको टेक्निकल टीम ने बताया था। लेकिन तभी मैं हूँ प्रताप सरनाईक, हमारे विधायक जो है उन्होंने आंदोलन किया था विधानसभा के अधिवेशन में और तभी हमको निलंबित भी किया गया था। लेकिन तभी से ये आंदोलन करने की वजह से जो थाने वासियों को जो मेट्रो का सपना दिखा रहे ऐसा विपक्ष लोग कहते थे, आज वो सपना पूरा हो रहा है। इसका बहुत ही आनंद है, खुशी है हमें और जल्द से ये मेट्रो शुरू हो जाएगी और लोगों का यहाँ पर जो पूरी तरह अभी ये थाने से गायमुख 10.5 किलोमीटर का स्ट्रेच है, उसके बाद गायमुख से आगे मीरा भाईंदर और यहाँ से थाने से वड़ाल, ऐसा पूरा सर्किट तैयार हो जाएगा और लास्ट माइल कनेक्टिविटी मिलेगी, एंड टू एंड कनेक्टिविटी मिलेगी और लोगों को बहुत राहत मिलेगी और लोगों का सपना जो है वो पूरा होगा। सर, आपके माध्यम से गणेश भक्तों के लिए जो है बसें छोड़ दी गए हैं, कितना फायदा जो है परिवहन को होने वाला है, इस बसेस के माध्यम से गणेश भक्तों को होने वाला है? कितना फायदा होगा, इससे अच्छा गणेष भक्तों को कितना फायदा होगा ये पूछो। और इसलिए हम लोग हमारा फायदा, परिवहन का फायदा नहीं देखते हैं। 1 लाख लोग से ज्यादा लोग कोकण में ये गणेश भक्त गए हैं, उनके लिए शिवसेना ने बसें छोड़ी है और मुफ्त में। ये हर साल का काम है। ट्रेन की भीड़ कम हो चुकी है, बसें ज्यादा छोड़ने की वजह से ट्रेन का लोड कम हुआ है, ट्रेन की भी फ्रिक्वेंसी बढ़ी है और लेकिन ये बहुत राहत मिली है हर साल है आपके स्पेशल ये नया और गांव तक उनके गांव तक छोड़ने का काम किया। सर, आपके सरकार में जो है आत्महत्या कम हुई है, ऐसा एक आरटीआई में सामने आया है, किस प्रकार से देखते हैं? मोदी सरकार, एनडीए सरकार में जो है किसानों की आत्महत्या का जो है वो आंकड़ा कम दिखाई दे रहा है। मैंने जब मुख्यमंत्री में बना था तो मैं किसानों अरे बूम घे ना बरोबर, शेतकऱ्यांनो आत्महत्या करू नका, तुमच्या सोबत सरकार आहे। सर, आणि म्हणून या ठिकाणी आम्ही शेतकऱ्यांना गेल्या 2.5-3 वर्षामध्ये नुकसान भरपाई पोटी, पीक विमा असेल, शेतकरी सन्मान योजना असेल, नमो सन्मान योजना असेल, या सगळ्या योजनांमधून 45,000 कोटी रुपये दिलेले आहेत आणि म्हणून यापुढे देखील शेतकऱ्यांच्या पाठीशी आमचं सरकार उभं राहणार आहे। शेतकऱ्यांना जे आश्वासन दिले पूर्ण होणार आहे आणि म्हणूनच आमचा उद्देश एवढाच आहे की शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी 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 होत गेल्या। ज्याप्रमाणे एकनाथ शिंदे नेहमी म्हणत असतात की लाडके शेतकरी, या लाडक्या शेतकऱ्यांनी एकनाथ शिंदेचं आभार मानले। लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, लाडके शेतकरी आणि म्हणून लाडक्या शेतकऱ्यांचं जे काही आत्महत्येचं प्रमाण आहे कमी झालेलं आहे, आपण सांगितलेलं आहे आणि खऱ्या अर्थाने हा एकदम आमच्यासाठी समाधानाची बाब आहे। सर, जे आहे दिल्लीमध्ये सौरभ दिल्लीचे एक मंत्री आहेत ज्यांचा हॉस्पिटल घोटाळा समोर आलेला आहे, कसं बघताय घोटाळ्याकडे? सर, एकच हितेश, तू मेरे फ्रेंड के सामने आए थे 2 मिनट शुभम, थोडा मागे दाखवा तुम्हाला दाखवा देतो मी, तुम्ही समोर चला रे हितेश, थोडा पीछे। अरे लाईट अगेन्स्ट आहे, तुम्ही इकडे या म्हणजे आम्ही सगळे दिसू नाही।
हे आवाज चेक करा रे. ओके ओके आवाज ओके. ए नाही आणि आय नाही दाखवा आणि लोकमत पण दाखवा. शुभम मुंगे ना पुढे. हे काय अजून कुठे पुढे घेऊन. अरे हे नाही दिसत. अरे रणजित हात घे ना खाली. हळू हळू हळू. शुभम मुंग नाही दिसत. वर घे ना प्लीज. गणेशोत्सव हा प्रिय असतो आणि याचमुळे कोकणवासी मोठ्या प्रमाणात मुंबईतून बाहेर निघत असतात. कोकणवासियांप्रमाणे पश्चिम महाराष्ट्रातले देखील लोक बाहेर पडत असतात. मात्र त्यांचे हाल होऊ नयेत यासाठी शिवसेनेच्या माध्यमातून मोफत बसेसचं आयोजन करण्यात आलं होतं. एकूण किती नागरिकांनी किंवा लोकांनी याचा फायदा घेतलेला आहे, लाभ घेतलेला आहे आणि किती बसेस जे आहेत त्या शिवसेनेच्या माध्यमातून कोकणाकडे रवाना शिवसेना दरवर्षी कोकणवासियांना गणेशोत्सवासाठी बस सोडत असते आणि यावर्षी देखील जवळपास 1 लाख कोकणवासियांसाठी शिवसेनेच्या वतीने बसेस, एसटी बसेस, खाजगी बसेसच्या माध्यमातून त्यांची सोय केली. कारण कुणाची गैरसोय होऊ नये आणि त्यांचा गणपती बाप्पा चांगला आनंदात व्हावा आणि कोकणामध्ये गणपती उत्सव किती मोठ्या जल्लोषात साजरा करतात आपल्याला करण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून यावर्षी जवळपास 1 लाखापेक्षा जास्त लोक कोकणवासी असतील, मग पश्चिम महाराष्ट्राकडे जाणारे असतील, सगळे लोक जे आहेत जवळपास मोठ्या प्रमाणावर आणि त्यांनी सेवा देण्याचं काम. सर, एकंदरीत पाहायचं झालं तर अनेक जण असं म्हणतात की निवडणुकीच्या तोंडावर या बसेस सोडतात. मात्र मागील अनेक वर्षांपासून शिवसेना जे आहे हे अविरतपणे कार्य जे आहे जे बोलतात ना ते निवडणुकीसाठी काम करतात आणि निवडणूक आहे म्हणून हे असं सगळे उद्योग करत असतात. आम्ही निवडणुका असू द्या नसू द्या शिवसेना गेल्या अनेक वर्ष हे काम करते आणि निवडणुकीसाठी हे सगळ्या बसेस सोडण्याची आवश्यकता शिवसेनेला नाही की वर्षाचे 12 महिने शिवसेना काम करत असते. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शिवसेना तरीच काम करते आणि म्हणून मला उत्सव आहे त्यामुळे जास्त कोण करायचं. नक्कीच या बस सोडल्यामुळे रेल्वेचं काम देखील कमी झालेलं आहे. अनेकांचा त्रास जो आहे तो कमी झालेला आहे. मोठ्या प्रमाणात रेल्वेवरचाही त्रास कमी झाला आणि त्याचबरोबर रेल्वेची देखील फ्रिक्वेन्सी वाढवली. त्याचबरोबर या ठिकाणी बसेस, एसटी बसेस, खाजगी वाहनं मोठ्या प्रमाणावर कोकणामध्ये गणेशोत्सवासाठी कोकणवासियांना घेऊन गेलेले आहेत. त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर त्यांना सोयी सुविधा या ठिकाणी मिळाल्या. ठाणेकरांसाठी त्यांचा गणपती उत्सव साजरा ठाणेकरांसाठी गुड न्यूज आहे. वाहतूक कोंडीतून सुटका मिळणार आहे. मेट्रोचे डबे जे आहेत ते धावताना पाहायला मिळत आहे. अनेक ठाणेकर आनंदाची बातमी. जवळपास 10.5 किलोमीटर ठाण्यापासून ते गायमुखपर्यंत ही मेट्रो जी आहे त्या मेट्रोचं ट्रायल रन जे आहे आता या गणपती उत्सवामध्ये सुरू होईल आणि मला वाटतं ते ही मेट्रो जी आहे त्या मेट्रोचं ट्रायल रन जे आहे आता या गणपती उत्सवामध्ये सुरू होईल आणि मला वाटतं ते जे मेट्रोचे डबे आहेत ते डबे इथं आणायची सुरुवात झालेली आहे आणि लवकर त्याचा ट्रायल रन होईल आणि डिसेंबरपर्यंत मेट्रो सुरू करण्याचा आमचा प्रयत्न आहे. कारण MMRDचे आयुक्त मुखर्जी यांना वेळेच्या अगोदर बिफोर टाईम या ठिकाणी मेट्रो ठाणेकरांच्या सेवेमध्ये रुजू झाली पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न MMRDने केलेला आहे. मॅनपॉवर, मशिनरी ह्या सगळ्या मोठ्या प्रमाणावर वाढवल्यामुळे लवकर मेट्रोचा प्रवास लोकांना मिळेल आणि पुढच्या टप्प्यामध्ये गायमुख ते मीरा रोड असं लूप होईल आणि इकडून वडाळ्यापर्यंत म्हणजे पूर्ण असं मुंबई, ठाणे, मीरा भाईंदर, पुन्हा मुंबई असं एक पूर्ण सर्किट तयार होईल आणि लोकांना एंड टू एंड सर्व्हिस मिळेल, लास्ट माईल कनेक्टिव्हिटी मिळेल आणि त्यामुळे लोकांची मोठी गैरसोय दूर होईल. कारण घोडबंदरमध्ये जी काही वाहतूक कोंडी आपण पाहतो त्याच्यावर रामबाण उपाय आणि लोकांना दिलासा या ठिकाणी मिळेल. आणि मी हेही सांगतो की ही मेट्रो जी आहे ही मेट्रो जेव्हा पृथ्वीराज चव्हाण साहेब मुख्यमंत्री होते त्यावेळेस ही मेट्रो फिजिबल नाही, याची फिजिबिलिटी नाही, व्हायबिलिटी नाही म्हणून
ही मेट्रो बाजूला काढली होती. परंतु त्यावेळेस प्रताप सरनाईक आम्ही सगळे मिळून आमदारांनी आंदोलन केलं आणि मग आंदोलन करून या ठिकाणी ही ठाण्याची मेट्रो तेव्हा मंजूर झाली आणि मग त्यानंतर ही मेट्रोचं काम पुढं गतिमान झालं. त्यानंतर देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले, त्यांच्या काळात देखील काही ज्या काही अडचणी होत्या त्या दूर झाल्या. मी मुख्यमंत्री झालो त्याच्यामध्ये अजून त्याचा वेग वाढला आणि आता खऱ्या अर्थाने लोकांना याचा जो काय प्रवास आहे तो सुखकर होतो. सर 2011 साली आपण केलेले जे आंदोलन आहे ते आता फळाला येत आहे, कारण आता 70 रुपयात जी मेट्रो आहे ती ट्रॅकवर उतरलेली आहे आणि ठाणेकरांना याचा लाभ होणार आहे. नाही, काही लोक म्हणत होते की फक्त मेट्रोचं स्वप्न दाखवत आहे, परंतु क्लस्टरचं स्वप्न दाखवत आहे, मेट्रोचं स्वप्न दाखवत आहे. परंतु आम्ही स्वप्न पाहत असतो, जनतेसाठी पाहतो, लोकांसाठी पाहतो आणि ती स्वप्न जी आहे प्रत्यक्षात उतरवत असतो. आणि त्यामुळे ही मेट्रो जी आहे ही मेट्रो आता सुरू होईल आणि लोकांना त्याचा प्रवास सुखकर होईल. कारण मेट्रोचं जवळपास 300, 350, 400 किलोमीटर जे काही नेटवर्क आहे, जाळं आहे, MMR आहे, मुंबई MMRमध्ये हे पसरतो. आणि तुम्हाला माहीत आहे की जेव्हा मी मुख्यमंत्री होण्यापूर्वी काही मेट्रो लेनला स्थगिती होती, मेट्रो 2 असेल, 7 असेल, 3 मेट्रो 3 असेल, त्याचबरोबर कारशेड असेल, हे सगळे आम्ही स्टे उठवून टाकले, सगळे स्पीड ब्रेकर हटवले आणि ह्या मेट्रोला चालना दिली. आणि म्हणूनच या प्रत्यक्ष आपण मेट्रो पाहतोय. काही मेट्रो आम्ही आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या शुभ हस्ते काही फेज वाईज आम्ही मेट्रोचं उद्घाटन केलेलं आहे. यापुढे देखील फेज वाईज या ठिकाणी मेट्रोचं उद्घाटन होईल, लोकार्पण होईल. निवडणुकीत राजन विचार असं म्हणते की जे मेट्रोचे डबे आणून गाजर दाखवतात. परिवहनच्या माध्यमातून चांगला उपक्रम राबवण्यात येते. गणपतीचं किटचं देखील शिवसेनेकडून वाटप केलं ते जाते. मगाशी तुम्ही दाखवलं आम्हाला. निवडणुकीत राजन विचार असं म्हणते की जे मेट्रोचे डबे आणून गाजर दाखवतात. परिवहनच्या माध्यमातून चांगला उपक्रम राबवण्यात येते. गणपतीचं किटचं देखील शिवसेनेकडून वाटप केलं जाते. ते मगाशी तुम्ही दाखवलं आम्हाला. प्रताप सरनाईक आपले मंत्री त्यांनी गणपती उत्सवाला ST बसेसमधून जाणारे प्रवासी ST बसेसही आपण सोडल्या आणि पूजेचे किट आहे ते देखील या ठिकाणी काय सेवा आहे त्या म्हणजे आजकालच्या सर्वसामान्य लोकांना जे काही थोडंफार आम्हाला जेवढं काय दिलासा देता येईल तो देण्याचा प्रयत्न आहे. शिवसेना नेहमी हे काम करते आणि करत आलेली आहे आणि यापुढे करते. माहिती समोर आलेली आहे मोदींच्या काळात सर्वात जास्त कमी आत्महत्या झालेल्या आहेत. सर्वात जास्त त्यांना परवानगी नाकारलेली आहे. नाही, मी त्यांच्याकडे लोकांकडे त्यांचा निरोप दिलेला आहे आणि मी जाहीरपणे देखील काल बोललेलो आहे की गणेशोत्सवामध्ये मुंबईमध्ये लाखो गणेश भक्त येत असतात दर्शनाला आणि त्याचबरोबर मोठ्या प्रमाणावर गणेश मंडळ आहेत आणि लाखो गणेश भक्तही आहेत आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी लोक गणपती उत्सवामध्ये सहभागी व्हायला मुंबईमध्ये इतर शहरातून देखील येत असतात, राज्यभरातून येत असतात, देशभरातून येत असतात आणि त्यामुळे ही प्रचंड गर्दी गणेशोत्सवामध्ये मुंबईत होत असते. आणि अशा वेळेमध्ये बघा, लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आंदोलन करण्याचा अधिकार आहे, परंतु ऐन गणपती उत्सवामध्ये जरांगे पाटील हे मराठा समाजासाठी त्यांच्या न्याय हक्कासाठी गेले अनेक वर्ष लढत आहेत, ही वस्तुस्थिती आहे. परंतु जे टायमिंग आहे हे टायमिंग त्यांनी बदलायला पाहिजे, कारण ही वेळ जी आहे ती बदलायला पाहिजे. त्यांनी ही आंदोलनाची वेळ बदलण्याचा नक्की विचार केला पाहिजे. खऱ्या अर्थाने लोकांना गैरसोय होईल अशा प्रकारचं समाजाचं कुठलंही म्हणजे भूमिका नसते आणि म्हणून जरांगे पाटील यांना मी कालच आवाहन केलेलं आहे की या गणेशोत्सवामध्ये जे मुंबईमध्ये येऊन
आंदोलन करण्याची जी वेळ आहे ती वेळ बदलण्याचा विचार जरूर करावा. आनंद दिघे यांच्या स्मारकाला तर जागा मिळालेली आहे महापौर पाऊस आहे बाहेर इथे स्थलांतर थांबा. होणार आहे. काय म्हणता? पाऊस आहे आम्ही एक आठवण दिघे साहेबांची. दिघे साहेबांचं स्मारक एक इथं झालं आहे आणि दिघे साहेबांच्या आठवणीचं जे काही स्मारक आहे ते देखील आपण वितरण करतो. धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या प्रेरणेमुळे त्यांच्या आशीर्वादामुळे माझ्यासारखा सर्वसामान्य कार्यकर्ते राज्याचे मुख्यमंत्री झालेला अनेक लोक इथं मंत्री इथे होत आहेत आणि त्यामुळे अनेक हजार आहेत आणि म्हणून दिघे साहेबांची जी काही प्रेरणा आहे त्यांचं योगदान आहे त्यांचा आशीर्वाद आहे त्यांच्या आठवणी चिरंतन या ठाण्यात महाराष्ट्रामध्ये आता त्यांचं नाव महाराष्ट्रात नाही देशातील जगभरामध्ये धर्मवीर आनंद दिघे साहेब हे एकनाथ शिंदेचे गुरुवर्य आहेत हे सगळ्यांना माहिती आहे आणि त्यामुळे त्यांचं उचित स्मारक व्हावं त्यांच्या आठवणी जपल्या जाव्यात आणि त्या स्मारकातून सगळ्यांनी प्रेरणा घ्यावी यासाठी सर हिंदीमध्ये येण्यासाठी हिंदीमध्ये